La 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 la. La 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 la. La 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 la. ऐक ग ज्ञानोबा काय म्हणते तो, जैसे विरजणीयाचे निसंगे दूधच आटे जो लागे, तैसी प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाचिया. कसा आहे दृष्टांत? आजी अहो मला काही यातलं कळतंय. तिला उत्तर हवंच असतं असं नाही. वाचता वाचता एखादी ओवी आवडली की ती वाचून दाखवायची कोणाला तरी. मग मीच काय, शेजारीण मोलकरीण धोबी सुद्धा चालतं तिला. एकदा तिने काळीला पण वाचून दाखवलं होतं. काळी म्हणजे आमची मांजर. अगं मित्र आहे तो तिचा, ज्ञानबा ज्ञानू ज्ञाना. आता असताना तर बागेत फिरायला घेऊन गेली असती त्याला. ताई बघ बघ. बये तू वाचत जा हा ग्रंथ. कसली कसली काळजी उरणार नाही तुला, कसलेही प्रश्न पडणार नाही. अगं पण माझी मनोवृत्ती तुझ्यासारखी नाहीये. आणि प्रश्न नसतील तरी मी मुद्दाम ते निर्माण करते असं लोक म्हणतात. हे बघ, हा धरणाचा प्रश्न तुम्हीच निर्माण केलात. नाहीतर नेहमी धरणं बांधलीच जात होती, गावं बुडतच होती, लोक देशोधडीला लागतच होती. काय ग? हे मणिरामने दिलंय. बाहेर वार्ताहर पण आहेत. हा, गावात जाऊन आलो, खूप जणांना भेटलो. बोलले? काही बोलले पण बरेच जण नाही बोलले. अर्थात न बोलण्याचा काही अर्थ असतोच. तुम्ही आता कधी बोलताय? उत्सवाच्या आधी मीटिंग आहे ना, तेव्हा बोलाल? तुम्हाला मटेरियल मिळालं ना सगळं? मिळालं, पण तुमची बाजू जर मला माझी समजली. बाजू काय, तो मणिराम पण सांगेल, जानकी पण सांगेल. आणि तुम्हाला खरोखरच इंटरेस्ट आहे का? तुम्हा लोकांना फक्त चविष्ट बातम्या लागतात. अमक्या नटीचं कुणाबरोबर लफडं आहे, तो तमका मंत्री कुठे सापडला, क्रिकेटर कसा दारू प्यायला होता, बस. दुसरं काय? नाही तसं नाही. आय एम जेन्युइनली कन्सर्न. खरं तर अशा कामासाठी 1-2 वर्ष द्यायची माझी इच्छा होती. इकडे आल्यावर सगळे असंच म्हणतात. मुंबईला जाऊन सगळं विसरून जातात. प्रत्येकाच्या अडचणी असतात. ते फक्त सांगायला, सगळं वरवरचं दिखाऊ. मुळात इच्छाच नसते ना.
आम्हाला अशा पब्लिसिटीची काही गरज नाही आहे. काय ग? लग्नपत्रिका. अरुण दुसरं लग्न करतोय. अरुण वेद सुप्रिया. पत्र पण आहे बरोबर. सोबत पत्रिका पाठवतोय. तुला वाईट वाटेल पण माझा नाईलाज आहे. वटलेल्या झाडासारखं आयुष्य घालवण्यात मला रस नाही. वाईट वाटेल म्हणे. एकदा वेगळं व्हायचं ठरवल्यावर वाईट कशाला वाटायला पाहिजे. त्याच्या बरोबर राहण्याने अकल्याण झालं असतं तुझं. ताई, जा, मणिराम बोलावतो. ताई, हा बरोबर. हे वाशिवली गावचे सरपंच आहेत. नमस्कार. नमस्कार. उद्याच्या मीटिंगसाठी आलेले. पण वाशीवाली तर दूर आहे ना इथून. 20 मैल. अहो पण तुमचं गाव पाण्याखाली नाही येणार आहे. आमचं गाव तर वाचलं, पण इथली माणसं सुद्धा आमचीच आहेत आणि त्यांची संकट सुद्धा आमचीच आहेत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. 2 मन तांदूळ घेऊन आलेत. तुम्ही आमच्या बरोबर आहात तर सोन्याहून पिवळं. जितकी जास्ती लोक आहेत तितकं जास्ती बळ वाढेल नाही. बरं, आम्ही निघू. चला. बये, ती माणसं आहेत म्हणून तू आहेस. करता करविता तू नाही आहेस. लोक चालवत आहेत तुला. फार अहंकार ठेवू नकोस. बरं वाटतंय गो हे खेड्यातलं जेवण जेवताना. तू 4 दिवसाकरता आली आहेस म्हणून तुला बरं वाटतंय. मी एवढी कंटाळली आहे ना हे खाऊन खाऊन. अगं भाज्या तर नसतातच. फक्त तुरीची डाळ किंवा हुलगे किंवा मटकी. तुझ्या हातचे आहे ना मऊ फुलके आणि फ्लावरची भाजी खावीशी वाटते. आणि सकाळी थोडंसं बटर लावलेला पाव. जेलीची चॉकलेट तर मी किती दिवस झाले खाल्लीच नाहीत. त्या सगळ्या तूप लोण्याच्या सुखापासून फार लांब आली आहेस तू. आता त्याचा विचार करून काय उपयोग. त्या पत्रकाराला फटकारून बोललीस ते काही फार शहाणपणाचं नव्हतं बरं का. का? काय झालं? माणूस नेक आहे. माझी अडचण आहे असं म्हणाला तेव्हा तू हसलीस, पण खरंच येते. एकच मुलगा, तोही डोक्यानं कमी. 7 वर्षाचा आहे, पण 1 वर्षाच्या मुलाचीही समज नाही आहे त्याला. कशानं झालं हे? बाळणपणात काहीतरी चुकीचं औषध दिलं गेलं म्हणे. औषधाचं नाव सांगितलं. म्हणाला त्या औषधाशी नंतर मी लढाईच सुरू केली. पेपरात लेख लिहिले, जागोजागी भाषणं केली, कंपनीवर खटला भरला. शेवटी कंपनीने औषध बंद केलं. असं असतं. दिसतं तसं नसतं. सगळं चुकतंय नाही माझं. आता त्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे. सगळे असंच म्हणतात. आयुष्य करपवून घेतलं स्वतःचं. नको तो वाद उकरून काढलास. व्यर्थ खटाटोप आहे हा. दगडावर डोकं हपटून घेतेस. नलिनी म्हणाली संसाराचं अपयश झाकायचं होतं तुला. अरुणने त्याच्या पत्रात काही भलतं सलतं तर नाही ना लिहिलं. छे, काय भलतं सलतं लिहिणार. बोटभर तर चिठ्ठी लिहिली आहे. तुला वाईट वाटेल पण माझा नाईलाज आहे.
मग ठीक आहे. मला वाटलं पुन्हा आणखी काय लिहितोय. नेहमी असंच खोचक बोलायचं. एरवी एकदम दिलखुलास, पण सगळं बरोबरच. नंतर नंतर कसा वागला लक्षात आहे माझ्या. आता लग्न करतोय. करू देत बापडा. काहीही करायचा पैसा कमवायला, काहीही. इट वॉज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ बॅड चॉईस. त्याच्यासोबत आयुष्याची 3-4 वर्ष वाया गेली माझी. नाहीतर तेव्हाच उतरले असते या लढ्यात. लोक विचारतात मला की जेव्हा धरणाचं बांधकाम फारसं झालं नव्हतं तेव्हा का नाही पुढे आलात तुम्ही. तेव्हाच विरोध झाला असता तर हे सगळे प्रश्न निर्माणच नसते झाले. पैसाही एवढा खर्च झाला नसता आणि सरकारही हट्टाला पेटलं नसतं. बेबे, आयुष्य खडतर जाण्याचा योगच आहे तुझ्या भविष्यात. याने पूर्वी ज्योतिषाकडनं पत्रिका करून घेतली होती तुझी. तो म्हणाला मुलगी यशवंत होईल पण आयुष्य मात्र कष्टात जाणार. दुसऱ्यांना सुख देईल पण स्वतः सुखी नाही होणार. आयुष्य कष्टाचंच आहे माझं. तुला श्रेयस्कर वाटतं नाही मग तेच तू कर. दुसरं काही करू नकोस. पण तरी प्रश्न येतात ग मनात. मी जबाबदार होते का त्याच्या या वागण्याला. मी मानभंग केला का त्याचा. कधी नकळत कधी मुद्दाम. का तो सामान्य वकुबाचाच माणूस होता आणि तो असा वागला नसता तर सुखाने संसार करत असते का मी. तुला ती गोष्ट आठवते आई. मी शाळेच्या ट्रिपला गेलेले असताना मला तो ब्राह्मण भेटला होता. ती बेबे, दृष्टांत होता तो. चला आई, तुमच्यासाठी डोली बनवूया. टेकडीवर जायचंय ना. वेडा की खुळा. अरे पालखी देवीला करतात. मला काय धाड भरली आहे. मी अगदी टाकोटाक चालत जाईन. आई तुला खरंच जमेल का. ती टेकडी लहान दिसली तरी उंच आहे आणि तुझे गुडघे दुखतायत आधीच. काही होत नाही ग. दुखले गुडघे तर शेकून घेईन मी लक्ष्मीबाईंच्याकडे. हा तुम्ही चला, मी तुमच्या आधी पोहोचते की नाही बघा. एवढ्या नद्या पाहिल्या मी बेबे, पण या नदीसारखी वेडी नदी पाहिली नाही कुठे. अगो समुद्र अजून केवढा लांब आहे पण तरीही सुसाट धावत सुटलीये वेगानं. हुमदांडगी पोर असावी ना तशी. हे उतार दगड तरी चालली आहे वेड्यासारखी. नाही तर आमची कृष्णाबाई बघ डोंगरावरनं खाली उतरली ना की लागली रेंगाळायला. जायचंच आहे समुद्राकडे. जाऊ सावकाश अशा थाटात. नाहीतर ही बघ. अगं धरण कसले बांधतायत खुळे. ही काय धरण बांधून घेणारी नदी आहे. रोहिणीताई, इतर कुणाहीपेक्षा तुमच्या आईचेच जास्त फोटो काढलेत मी. मला त्याची एक एक कॉपी द्या. हो, या वयातले तिचे काही फोटो नाही आहेत माझ्याकडे. अगदी नक्की. सावकाश. कसं काय माहित नाही पण तुमच्या आईची आणि माझी मस्त मैत्री जमली. हा खरं तर आमच्या वयात किती फरक आहे.
शिवाय व्यवसाय वेगवेगळे. पण काही नाही, ग्रेट बाई आहे तुमची आई. तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? हा सांगा. काही नाही, तुम्ही मला तुमच्या लढाईविषयी अगदी सविस्तर सांगितलं, काय काय उदाहरणं दिलीत, मोठी धरणं का नकोत हे अगदी समजावून सांगितलं. पण एवढं सगळं करू नये जे मला पटलं नव्हतं ते तुमच्या आईच्या एका वाक्यात पटलं. काय म्हणाली ती? काही नाही, मी त्यांना विचारलं तुमचा विरोध काय आहे या धरणाला. तशी म्हणाल्या, काही लोकांच्या सुखासाठी इतरांनी मरायचं हा अधर्म आहे. बस एका वाक्यात पटलं आपल्याला. अगदी माझ्या माहेरच्या यमाईसारखे दिसते हो. बाई, कशी ग तू इतक्या दूर येऊन बसलीस? माहेराला कोणी नाही म्हणून इथं बोलावून दर्शन दिलंस? धन्य ग बाई, केवढी कृपा केलीस. बघ आले की नाही, उगाच तुला काळजी वाटत होती. अगं आई, तुला ते महादेवाचं मंदिर दाखवायचं राहून गेलं. इकडनं फारसं लांब नाही येते, पण ह्या सगळ्या गोंधळात आहे ना. आणि तुला म्हटलं राहा, तर तुला आजच जायचंय. असू दे ग, पुढे पाहू. सध्या तरी इथूनच नमस्कार करते. पण आई, ते खरंच आहे ना. तुला सांगते बेबे, आताशानं ही देवळं तीर्थ पाहण्याचा मोह नाही राहिला. पुष्कळ देवळं पाहिली, अगदी पिंपळा खालच्या उघड्या मारुतीपासून सोन्यानं मढवलेल्या देवापर्यंत 4-4 तास रांगेत उभं राहून दर्शन घेतलं. पण आता नको वाटतं. आता खाली कुठे एकटं बसायचं म्हणून आले पालखी बरोबर. एरवी काय, देवो देवी मीची पाहे असंच म्हटलंय ना भगवंतानं. अगं मग आपण कशाला करायची लसलस? जब तक हमारी सांस चलेगी, जब तक हमारी सांस रहेगी, जब तक हमारी सांस रहेगी, या सरकाराचा कावा ओळखा. हा, याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. सरकारांनी कुणाचंही काहीही कल्याण केल्याचं उदाहरण नाही आपल्या समोर. डावपेच खेळण्याची वेळ निघून गेली आहे. आता फक्त एवढंच बघायचंय की आपला निश्चय किती ठाम आहे. मग आपल्या गावावर, आपल्या जमिनीवर सरकारी फौजा यावोत किंवा नदीचं पाणी, आज आपलं आंदोलन अशा टप्प्यावर येऊन पोचलंय की आपल्याला काहीतरी करून दाखवणं भाग आहे. हा, सरकार आपली शस्त्र वापरून आपल्याला चिरडण्याचा प्रयत्न करतील आणि आपण, आपल्याकडे तर काहीच नाहीये. पण ही लढाई आहे आपल्या निर्धाराची, आपल्या एकजुटीची. लोक याला हट्टीपणा म्हणतील, आडमुठ्ठेपणा म्हणतील, पण त्यांनाही कळू दे निश्चयाचं सामर्थ्य काय असतं ते. न कोई बांध बनेगा, न कोई गाँव उठेगा, न कोई बांध बनेगा, ना कोई गाँव उठेगा, न कोई बांध बनेगा, ना कोई गाँव उठेगा. बाई, ऐकत होते ग बाई बोलणं तुझं. कुठं ग शिकलीस? आणि शाळा कॉलेजमध्ये असताना भाषणं करायचीस. पण आताच तुझं बोलणं अगदी मनाला भिडत होतं बघ. नवल नाही, लोक तुझ्या बरोबर आले तर. प्रश्न फार गंभीर आहे ग आई. बाहेरचं कोणी येऊन तो सुटणारा नाही.
या लोकांनी आत्ता पावलं नाही उचलली ना तर देशोधडीला लागतील. आई तू इकडेच राहा ना ग, नाहीतरी तिकडे तू एकटी असतेस. आपण मध्यवर्ती कुठेतरी जागा घेऊया, मग तुला माझ्याबरोबर हिंडायची गरज नाही. तेवढं सांगू नकोस बघ. अगं तुझा मार्ग निराळा, माझा मार्ग निराळा. आणि बघ तुझ्याबरोबर राहिले ना तर तुलाच अडचण होईल. आणि खरं सांगू का, 40 वर्ष जिथे राहिले ना ती जागा सोडणं नाही ग मला जमणार. आणि नाहीतरी तू घरी येतच असतेस की. एक मिनिट, सॉरी, मी येते. एकच मिनिट. एक शेवटचा प्रश्न. म्हणजे ह्या भागात या प्रश्नावर काम करण्याचा एवढा मोठा निर्णय तुम्ही कसा काय घेतला? एका सर्वे करता आले होते मी. इथे पाठीमागे एक महादेवाचं मंदिर आहे, दगडाने बांधलेलं, जुनं काळशार. तिथली लोक म्हणायला लागली की हे मंदिर पाण्याखाली बुडणार आहे, गाव सुद्धा बुडणार आहे, मागची टेकडी, जंगल, आणि कोणी दाद घेत नाही आमची. तर मंदिराच्या पायऱ्या उतरता उतरता झाला निर्णय. इतका सहज? खरं तर त्या क्षणी मलाही कळलं नाही की हे सगळं कसं झालं. मी ऐकलं होतं की माणसाच्या आयुष्यात असे क्षण येतात आणि त्यांना सामोरं जायचं असतं, पण तो क्षण माझ्या आयुष्यात कसा आला आणि मी त्याला सामोरी कशी गेले कळलंच नाही. माझ्या बहिणीसारखे, माझ्या अशा काही लोकांना आपल्या विचारशक्तीवर खूप विश्वास असतो. आपण केल्यामुळे हे सगळं होतंय असं त्यांना वाटतं. मलाही असंच वाटायचं सुरुवातीला, पण त्या दिवशी जो निर्णय मी घेतला तो मी स्वतःहून नाही घेतला, तो माझ्या हातून घेतला गेला. एनिवे, गुड लक टू यू अँड युअर स्ट्रगल. आम्ही आहोतच तुमच्या बरोबर. काय आशीर्वाद देऊ? जिंकशील म्हण, नेहमी म्हणायचीच तशी. जिंकशील ग बाई, जिंकशील. 4 दिवस होते ना, फार बरं वाटलं. पूर्वी नावं ठेवायची मी, पण आता नाही वाटत तसं. तुझ्या मागचं संसाराचं लोडणं सुटलं ना, ते एका दृष्टीने बरंच झालं. नाहीतर ते सगळं करून काय होणार होतं? जे आमचं झालं तेच. इथं निदान 4 माणसं तरी सुखी होती. निर्णय बरोबर होता ना माझा? तुला नात हवी होती ना, तेवढी इच्छा पुरी नाही झाली माझ्याकडून. ते बरीक राहिलं. नलिनीला 2 मुलगेच, आणि तिच्याकडनं काही तशी अपेक्षाही नव्हती. पण तुला एक मुलगी झाली असती तर बरं झालं असतं. बाकी काही नाही, पण आपली साखळी चालू राहते. चल. बेबे, दृष्टांत होता तो. काय शोधतेस? कानातलं. ठीक आहे, चला शोधतेस त्यापेक्षा स्वतःचा तारा शोध. तारा. हे असे काय बोलले? तारा? आकाशात आपल्याला तारे दिसतात, पण न दिसणारेही असंख्य तारे असतात.
प्रत्येक माणसाचा एक एक तारा असतो. तो नेहमी त्याच्या डोक्यावर असतो आणि सूर्यापेक्षा तेजस्वी असतो. तो कधी दिसत नाही, पण दिसला तर माणूस सुखी होतो. तो तारा ज्या मार्गाने जातो ना, त्याच मार्गाने जायचं असतं आपण.